विश्वास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींकडून माफी. वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवल्याचं स्पष्टीकरण देत धीरेंद्र शास्त्रींकडून दिलगिरी व्यक्त. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अजूनही धमक्यांचे फोन सुरूच. फोन नंबरची यादी पोलीस ठाण्यात देणार, तर आज मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा इशारा. प्रलंबित मागण्यांसाठी कृषी खतं, बियाणे, कीटकनाशके विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप. राज्यातील 85,000हून अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद राहणार. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक, तर ऑटो टॅक्सी संघटनांचा निर्णयाला विरोध. दुपारी जाहीर सभा. विधान परिषदेसाठी शिवसेनेतही इच्छुकांची गर्दी. नीलम गोरे आणि बच्चू कडूंच्या नावाला मंत्री आणि नेत्यांचा विरोध. राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा अनेकांचा सूर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला आज न्यायालयात हजर करणार. गोळीबाराचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट. डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी. युरेनियमच्या मुद्द्याचा समावेश केल्याशिवाय कोणताही करार होणार नाही, ट्रम्प यांची स्पष्टोक्ती. तर अणुऊर्जा मुद्द्यावर अमेरिकेशी चर्चा होणार नाही, इराणचं प्रत्युत्तर. नमस्कार, सुप्रभात. मी माधवी देसाई. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय लागू होणार आहे. या संदर्भात आज दुपारी 12:30 वाजता मंत्रालयात महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते शशांक राव आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. ही बैठक परिवहन मंत्री यांच्या दालनात दुपारी 12:30 वाजता होईल. या बैठकीत प्रामुख्याने अमराठी चालकांना व्यावसायिक मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे या मुद्द्यासह मराठी भाषा त्यांना शिकवण्यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करणार आहे यावरही चर्चा होईल. मराठी सक्तीला विरोध करणारे नेतेही बैठकीत सहभागी होत असल्यानं काय तोडगा निघतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या बैठकीकडे लागलंय. तर ऑटो टॅक्सी संघटनेनं राज्य सरकारच्या प्रस्तावित निर्णयाला तीव्र विरोध दर्शवलाय. 2 मे 2026 पासून मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या ऑटो आणि टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप संघटनेनं केलेला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी या संघटनेनं केलेली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील भूमिका ठरवण्यासाठी ऑटो टॅक्सी चालकांची आज महत्त्वाची सभा बोलावण्यात आली आहे. आज गोरेगावमधील केशव मोरे स्मारक ट्रस्ट हॉलमध्ये ही सभा होईल. या सभेला संघटनेचे पदाधिकारी शशांक राव यांनी सर्व चालकांना सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून. दरम्यान संजय निरुपमांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आज अमित ठाकरे सत्कार करणार आहेत. शुक्रवारी संजय निरुपम दहिसरमध्ये काही उत्तर भारतीय रिक्षा चालकांशी मराठी भाषा सक्ती संदर्भात संवाद साधत असताना मनसे कार्यकर्त्यांनी निरुपमांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. संजय निरुपम यांच्या गाडीवर बाटल्या फेकल्या, गाडीची हवाई काढली होती. या प्रकरणी मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता आणि त्यांना अटकही झाली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. आज या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना शिवतीर्थावर बोलून त्यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती आहे.
एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आता खरीप हंगामाच्या तोंडावर महाराष्ट्रातील कृषी, खतं, बियाणं, कीटकनाशके विक्रेत्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या बेमुदत संपामुळे बळीराजासमोर नवं संकट उभं राहिलंय. महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स आणि सीड्स डीलर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली हा बंद पाळला जाईल. राज्यातील 85,000हून अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद राहण्याची शक्यता आहे. राज्यातील कृषी विक्रेत्यांवर दरवर्षी लादल्या जाणाऱ्या नवनवीन अटी, नियम आणि डिजिटल नियंत्रण प्रणालीच्या जाचक अटींचा निषेध करण्यासाठी हा बेमुदत संप ठेवण्याचा निर्णय झाला आहे. तर या संपाची प्रमुख कारणं आणि मागण्या नेमक्या काय आहेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. तर बियाणे विक्रीसाठी साथी या पोर्टलचा वापर बंधनकारक करण्याच्या निर्णयाला या विक्रेत्यांचा विरोध आहे आणि तो रद्द करण्याची त्यांची मागणी आहे. तर खत कंपन्यांकडून बियाणे किंवा कीटकनाशके घेण्यासाठी सक्ती केली जाणाऱ्या लिंकिंग पद्धतीलाही त्यांचा विरोध आहे. तर खते आणि कीटकनाशकांची एजंट मार्फत होणारी थेट विक्री थांबवावी अशी देखील त्यांची मागणी आहे. कीटकनाशक कंपन्या मुदत संपलेला माल परत घेत नसल्यानं विक्रेत्यांचं आर्थिक नुकसान होतंय आणि तो माल कंपन्यांनी परत घ्यावा ही देखील त्यांची एक प्रमुख मागणी आहे. तर बियाणे नमुना फेल झाल्यास विक्रेत्यांना दोषी न ठरवता फक्त साक्षीदार म्हणून ग्राह्य धरावे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर राज्यभरात माफदा संघटनेच्या वतीनं कृषी केंद्र आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या बंदमध्ये हिंगोली जिल्ह्यातली 700 कृषी केंद्र चालक सहभागी झालेत. मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा संप सुरूच राहील अशी भूमिका या कृषी केंद्र चालकांनी घेतली आहे. दरम्यान कृषी केंद्रासमोरून याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी. आज राज्यभरातील 85,000 कृषी केंद्र चालकांनी बेमुदत संपाचा हत्यार उपसलेला आहे. मिसळ्या हिंगोली शहरातल्या मोंढा परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघताय हे संपूर्णपणे कृषी केंद्र जे ते बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खते आणि बियाणे विक्रेत्याच्या संदर्भामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या जाचक धोरणाच्या विरोधामध्ये यासह विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये आजपासून राज्यातले 85,000 कृषी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कृषी केंद्र चालकांच्या माफदा संघटनेच्या तर्फे हा निर्णय घेण्यात आला असून या बंदला देशभरातील अनेक आणि राज्यभरातील कृषी केंद्र चालकांनी पाठिंबा दिलेला आहे. कृषी केंद्र चालकांच्या विविध मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मागणी ही केली जाते की ते लिंकिंग संदर्भामध्ये, कारण कंपन्या लिंकिंगचे प्रोडक्ट या कृषी केंद्र चालकांच्या माथी मारतायत, परंतु प्रशासन लिंकिंग प्रोडक्ट विक्री करू देत नाहीये आणि शेतकरी सुद्धा खरेदी करत नाहीये. याचा फटका जो आहे थेट कृषी केंद्र चालकांना बसतोय आणि त्यामुळं ही लिंकिंग बंद झाली पाहिजे आणि त्या संदर्भात कंपन्यांना सक्त ताकीद करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हा बंद आजपासून पुकारण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सर्व कृषी केंद्र चालक जे ते आजपासून बंदवर गेले तर सर्व कृषी केंद्र बंद असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आमच्या ई-पॉज मशीन जे शासनाकडे सुपूर्द करू, आमचे लायसन्स सुद्धा शासनाकडे देऊ आणि आम्ही आजपासून विक्री बंद करू अशी भूमिका या केंद्र चालकांनी घेतलेली आहे. त्यामुळे या बंदकडे राज्य शासन कशा पद्धतीने बघतं आणि या बंदमध्ये काही तोडगा निघतं का आणि हा बंद किती दिवस चालतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. दरम्यान कृषी केंद्र चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास पॉस मशीन सरकारकडे जमा करण्याचा इशारा जळगावमधील माफदा संघटनेचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ यांनी दिलाय. 5 वर्षापासून शेतकरी बंधू प्रचंड त्रस्त आहे. लिंकिंग म्हणजे रासायनिक खतांसोबत लिंकिंगचं प्रमाण कंपन्यांकडून खूप आवाजवी वाढल्यामुळे नाईलाजाने आम्हाला विरोधाची भूमिका घ्यावी लागली आहे. रासायनिक खते आम्हाला पोहोच मिळत नाही. एसटीबीटी सारखं अवैध बियाणं ज्याला राज्य शासनाची, केंद्र शासनाची कोणती परवानगी नाहीये, हे बियाणं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विक्रीला येते. त्याला बंदोबस्त शासनाने करावा. रासायनिक खते आम्हाला पोहोच द्यावी जेणेकरून आम्ही MRP मध्ये शेतकरी बंधूंना खते विकू शकू. आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय कापूस उत्पादकांच्या तुलनेत पाकिस्तानी शेतकऱ्यांना मिळणारं बीटी कॉटनचं बियाणं स्वस्त आणि उच्च प्रतीचं आहे असं मत शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी व्यक्त केलंय. पाकिस्तानी सरकार बीटी कॉटन संदर्भात संकरित वाणाऐवजी सरळ वाणाचा वापर करत आहे आणि त्यामुळे दर्जेदार बीटी बियाणं स्वस्तात उपलब्ध करून देणं शक्य होतंय असंही ते म्हणाले. अनेकदा मागणी करूनही भारतात बीटी कापसासाठी सरळ वाणाऐवजी संकरित वाण वापरलं जात असल्यामुळे बियाणांचा दर जास्त आहे. शेतकरी बियाणं कंपन्यांच्या
गुलामगिरीत अडकलेले आहेत अशी टीकाही सावंत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधानांना पत्रही लिहिले. भारतातही बीटी बियाणांसाठी सरळ वाणाचा वापर सुरू करण्याचं आश्वासन पंतप्रधान कार्यालयाने 2015 मध्ये दिलं होतं. सावंत यांनी त्याची आठवण करून दिली आहे. सध्या पाकिस्तानी शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी जास्त लाभात आहेत. त्यांना प्रगत बियाणं मिळतंय, स्वस्तात मिळतंय, हे आपल्याला का वाटतंय? पाकिस्तानमध्ये मला अशी माहिती मिळाली की तिथे 3 जीन टाकलेलं बियाणं हे 5 किलोच्या बॅगमध्ये आपल्या इंडियन रुपीमध्ये 2000 रुपयाला मिळतं आहे. म्हणजे 400 रुपये किलो झालं. पाकिस्तानच्या किमती बघा, तुम्हाला सांगतो मी. एक व्हरायटी आहे 5885 रुपयाची 5 किलोची. एक व्हरायटी आहे 5935 रुपयाची 5 किलोची. म्हणजे पाकिस्तानी रुपयामध्ये एक व्हरायटी आहे 5850 रुपये पाकिस्तानी रुपयामध्ये 5 किलोची. आणि एक व्हरायटी आहे 6450 रुपये पाकिस्तानी रुपयात 5 किलोची. आता 3 पाकिस्तानी रुपये म्हणजे आपला 1 रुपया आहे. म्हणजे हे 6300 4400 रुपये म्हणजे जवळपास 2000 रुपये झाले. म्हणजे 5 किलो 2000 रुपयात म्हणजे 400 रुपये किलो झालं ना. म्हणून मी काल मोदींना पत्र टाकलं की पाकिस्तानमध्ये जर 3 जीनचं जर कापूस बियाणं हे 400 रुपये किलोप्रमाणे मिळतं आहे आणि भारतात 2 जीनचं बियाणं लिगली बोलगार 1 बोलगार 2 हे आम्हाला 900 रुपयाला 450 ग्राम म्हणजे 2000 रुपये किलोनी घ्यावं लागतं आहे. हा अन्याय नाही का? म्हणून मी पुन्हा ही मागणी केलेली आहे मोदींकडे त्या पत्रात की आम्हाला सरळ वाण उपलब्ध करून द्या आणि पाकिस्तानप्रमाणे आम्हाला 3 जीन 4 जीन जी काही टेक्नॉलॉजी येत असेल, नवीन टेक्नॉलॉजी सगळी ती सरळ वाणामध्ये द्या, जेणेकरून शेतकरी कंपनीचा गुलाम होणार नाही आणि शेतकऱ्यांची जी बियाण्यांमध्ये लूट होते आहे ती सुद्धा लूट थांबेल. नागपूरमधील कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर अखेर माफी मागितली आहे. धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदासांबाबत एक किस्सा सांगितलेला होता, मात्र ही एक लोककथा असून त्याचा इतिहासात पुरावा नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यानंतर विरोधकही चांगलेच आक्रमक झाले होते. काल अखेर धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागितली आहे. शिवाजी महाराजांविषयीचं वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. यावेळी बोलताना 4 मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय आणि लवकरच आपण लग्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केलंय. संतों को, मठों को, महंतों को, आई तुलजा भवानी को कितना मानते, उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया. किसी को उससे ठेस पहुंचा हो तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी हैं, पर हम ये भी कहेंगे कि हमारी बात को अनर्गल प्रस्तुत ना किया जाए, क्योंकि हम जीते भी शिवाजी के, छत्रपति शिवाजी के लिए है, मरते भी उनके लिए है, हमारा जीवन भी उनके स्वराज्य की स्थापना के लिए है. और हम हिंदू राष्ट्र की कल्पना या विचारधारा हमने जो ली है वो उनसे ही ली है. 4 बच्चों के बयान पर तो आप कहेंगे कि आपके तो बच्चे हैं नहीं है. उसको हम पहले ही जवाब दे दें कि आगे चल के हम भी गृहस्थ होंगे. और भगवान ने जितने चाहा ज्यादा से ज्यादा भारतीय हिंदुओं की जनसंख्या बढ़ाने में हम भी योगदान दें. 4 बच्चे पैदा करो, 1 बच्चे स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को समर्पित करो. इसके पीछे का उद्देश्य ये है, राष्ट्रवादी बनाओ. नागपुरात धीरेंद्र शास्त्री बागेश्वर महाराज यांची कालपासून रामकथा सुरू झाली आहे. रेशीमबाग मैदानावर 26 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान ही रामकथा होणार आहे. रामकथा होणाऱ्या पॅन्डॉलमध्ये बागेश्वर महाराज यांच्या पाठीमागे श्रीरामाचं तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं चित्र लावण्यात आलंय. रामकथेच्या त्यांच्या या मंचावर विविध देवी देवतांच्या चित्रांसह छत्रपती शिवाजी महाराज यांचं भलं मोठं चित्रही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. रामकथेच्या पॅन्डॉलमध्ये सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह आई जिजाऊंकडून शिक्षण घेणारे बाल शिवाजी यांचंही चित्र पाहायला मिळत आहे. आता बंधू खरात संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे.
बंधू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. महिला अत्याचार प्रकरणातील 7व्या गुन्ह्यात एसआयटीनं त्याचा ताबा मागितलेला आहे आणि या प्रकरणी आता त्याला हजर केलं जाईल. धार्मिक पूजाविधीच्या बहाण्यानं विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा अशोक खरातवर गुन्हा दाखल झालाय. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अशोक खरातच्या पोलीस कोठडीची सरकारी पक्षाकडून मागणी केली जाणार आहे. युक्तिवादी दरम्यान सरकारी पक्षाकडून काही नवी खुलासे केले जातात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. अशोक खरातवर आतापर्यंत 8 महिला अत्याचार आणि 9 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आणखी एक महत्त्वाचे अपडेट. नाशिकमधल्या TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरही आज सुनावणी पार पडणार आहे. मागील सुनावणी दरम्यान निदा खानच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला होता. निदा खान ही गरोदर असून या TCS मधील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाशी निदा खानचा संबंध नसल्याचा दावा तिच्या वकिलांनी केला होता. सरकारी पक्ष आणि पीडितेच्या वकिलांनी आरोपीच्या वकिलाचे दावे खोडून काढून आपलं म्हणणं मांडण्यासाठी मुदत मागितलेली होती. नाशिक रोड न्यायालयानं 27 एप्रिलपर्यंत ती मुदत वाढवून दिलेली होती. आजच्या सुनावणीत निदा खानला जामीन मिळतो का की तो फेटाळला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल. 25 मार्च पासून पोलिसांना गुंगारा देत निदा खान फरार आहे. आता बातमी आहे युद्धाची. गेल्या 24 तासात इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी झंझावाती दौरे सुरू केलेत. अरागची यांनी सुरुवातीला पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद गाठली. तिथून ते ओमानची राजधानी मस्कतला गेले. तिथून पुन्हा ते इस्लामाबादला आले. तिथे पाकिस्तानी पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर ते आता मॉस्कोला रवाना झालेत. मॉस्कोत त्यांचे अध्यक्ष पुतीन यांच्यासोबत भेट निश्चित झाली आहे. अमेरिकेसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे दौरे महत्त्वाचे आहेत. पुतीन यांच्याशी चर्चेदरम्यान तणाव निवळण्यावर चर्चा अपेक्षित आहे. तर काल अमेरिकेच्या अध्यक्षांवर झालेल्या हल्ल्यानंतरही त्यांचं धमक्यांचं सत्र मात्र सुरूच आहे. इराणला लवकर पूर्णपणे नष्ट करून टाकू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिका निर्णायक विजय मिळवेल, इराणला अण्वस्त्र मिळूच देणार नाही असा दावाही त्यांनी केलाय. इराणसोबत आता बैठका करण्याची काहीही गरज नाही असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. हॉर्मुझची नाकेबंदी केल्यामुळे इराणचं नाक दाबलं गेलंय असे ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणचं नौदल वायुदल नष्ट केलेलं आहे. आता केवळ फोनवर चर्चा होईल, कोणताही दौरा होणार नाही असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. तर हॉर्मुझमधल्या नाकेबंदीमुळे इराणची मात्र मोठी कोंडी होतीये. अमेरिकेच्या नौदलानं आतापर्यंत 38 जहाजं परत पाठवली आहेत. इराणच्या बंदरांवर अमेरिकेकडून पूर्णपणे नाकेबंदी सुरू आहे. आमची जहाजं जात आहेत हा इराणचा दावा अमेरिकेनं फेटाळून लावलाय. तर इराणमध्ये 58 दिवसांपासून इंटरनेट बंद आहे. इंटरनेट ब्लॉकमुळे रोज $31 दशलक्ष नुकसान होत आहे. डिजिटल कंपन्यातील 20% कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यात. इराणमधली ही स्थिती जागतिक स्तरावरची अभूतपूर्व स्थिती मानली जाते. तर अमेरिकेतील वॉशिंग्टन DC इथे काल वार्षिक व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डंट डिनर दरम्यान गोळीबार झालेला होता. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलेनिया आणि उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत हल्लेखोर कोल थॉमस ॲलन याला तत्काळ पकडलं होतं. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला आज न्यायालयात हजर केलं जाईल. गोळीबाराचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे. तर अमेरिकेच्या हिल्टन हॉटेलमध्ये डिनर कार्यक्रमात झालेल्या गोळीबाराचा नवा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये हॉटेलच्या बॉलरूमची दृश्य आहेत. गोळीबारानंतर इथे मोठा गोंधळ उडालेला होता. एका फ्रेंच पत्रकारानं हा व्हिडिओ त्याच्या मोबाईल फोनवर चित्रित केलाय. Mr. Secretary, do you know what's happening? Mr. Secretary, please. विदर्भात उष्णतेची भीषण लाट कायम. काल अकोल्यामध्ये नोंदलं गेलंय 46.9 डिग्री सेल्सिअस तापमान. अमरावती यवतमाळमध्ये पारा 46 अंशांवर. नागपुरात यंदाच्या विक्रमी 45.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींकडून माफी.
वक्तव्य वेगळ्या पद्धतीनं दाखवल्याचं स्पष्टीकरण देत धीरेंद्र शास्त्रींकडून दिलगिरी व्यक्त. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अजूनही धमक्यांचे फोन सुरूच. फोन नंबरची यादी पोलीस ठाण्यात देणार तर आज मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा इशारा. प्रलंबित मागण्यांसाठी कृषी खतं, बियाणे, कीटकनाशके विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप. राज्यातील 85,000हून अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद राहणार. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक तर ऑटो टॅक्सी संघटनांच्या निर्णयाला विरोध. दुपारी जाहीर सभा. विधान परिषदेसाठी शिवसेनेतही इच्छुकांची गर्दी. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडूंच्या नावाला मंत्री आणि नेत्यांचा विरोध. राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा अनेकांचा सूर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला आज न्यायालयात हजर करणार. गोळीबाराचं कारण अजूनही अस्पष्ट. डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी. युरेनियमच्या मुद्द्याचा समावेश केल्याशिवाय कोणताही करार होणार नाही. ट्रम्प यांची स्पष्टोक्ती. तर अणुऊर्जा मुद्द्यावर अमेरिकेशी चर्चा होणार नाही, इराणचं प्रत्युत्तर. गाईडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजही महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. विदर्भ आणि कोकणातील काही भागातही उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. विदर्भात अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये तापमान वाढण्याचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यात मात्र काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पश्चिम विदर्भात प्रामुख्याने उष्णतेची तीव्र लाट आलेली दिसून येते. उष्णतेच्या लाटेत संपूर्ण विदर्भ होळपळल्याचं पाहायला मिळत आहे. विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांचं तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आले. देशातील सर्वात 15 उष्ण शहरात महाराष्ट्रातील 3 शहरांचा समावेश आहे. अकोल्यामध्ये 46.9 अंश सेल्सिअस तापमान आहे. अकोल्यापाठोपाठ सर्वाधिक तापमान नोंदवलेल्या शहरांमध्ये अमरावतीचा दुसरा क्रमांक आहे. तर अमरावती 46.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. तर यवतमाळमध्ये 46 अंश सेल्सिअस तर वर्ध्यात तापमान 46.4 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. दरम्यान आजपासून राज्यातील तापमानात हळूहळू घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. आजपासून तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात उष्णतेची भीषण लाट आलेली आहे. किती तापमान नोंदवलं गेलंय आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. तर अकोल्यामध्ये सर्वाधिक 46.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर त्याखालोखाल अमरावती 46.8, यवतमाळमध्ये 46 डिग्री सेल्सिअस, नागपूरमध्ये ही विक्रम नोंदवला गेलाय. 45.4 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान होतं. काल चंद्रपूरमध्ये 45 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. गडचिरोलीमध्ये 44.6, वाशिममध्ये 44.6, गोंदियात 44.4, ब्रह्मपुरीमध्ये 44.2, भंडाऱ्यामध्ये 44 डिग्री सेल्सिअस, परभणीमध्ये 43.5 आणि बुलढाण्यामध्ये 43.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नागपूरमधून महत्त्वाची बातमी आहे. नागपूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. 75 वर्षीय लक्ष्मण पाटील या बस प्रवाशाचा मृत्यू झालाय. बस काटोल स्थानकावर आल्यानंतर पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं. लक्ष्मण काटोल हे कालमेश्वरच्या तेल गावातून काटोलला जात होते. उष्माघातानं मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. आपले प्रतिनिधी तुषार कोहे सध्या आपल्या सोबत आहेत. तुषार, संपूर्ण विदर्भात परिस्थिती भीषण आहे, उष्णतेची लाट आहे आणि अशातच ही बातमी येते. निश्चित जर का आपण बघितलं सध्या विदर्भात तापमान हे 46 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये आहे. काल नागपूरमध्ये देखील 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
आणि यामध्ये आता उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची एक शंका व्यक्त केली जात आहे. अजूनही त्या संदर्भात अंतिम अहवाल यायचा आहे. मात्र जी घटना पुढे आली होती ती लक्ष्मण पाटील हे कडमेश्वरच्या तेलगाव इथनं बसने काटोलला एका लग्न समारंभासाठी जात होते आणि कडक उन्हामध्ये ते प्रवास करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ते काटोलच्या बसस्थानकावर जेव्हा उतरले तेव्हा त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली आणि ते एकाएक बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तिथल्या ग्रामीण तालुका रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्याचा डॉक्टरांना संशय होता. त्यामुळे कुठेतरी उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा डॉक्टरांचा प्राथमिक अहवाल आहे. या संदर्भात वैद्यकीय तपासणी करून त्यांचे नमुने हे पुढील अहवालासाठी पाठवण्यात आले. मात्र उष्माघातामुळे आधीच प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. दुपारच्या वेळी शक्य असेल तर बाहेर पडू नये किंवा जास्तीत जास्त पाण्याचा वापर करावा अशा प्रकारच्या सूचना असताना आपल्याला पाहायला मिळत आहे की कुठेतरी उष्माघाताची ही पहिली घटना पुढे आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तुषार, धन्यवाद या माहितीसाठी. अकोल्यात सूर्य अक्षरशः आग ओकतोय. अकोल्यात पारा काल तब्बल 46.9 अंशांवर गेलाय. काल अकोल्यात या मोसमातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून अकोल्यात 45 अंशांवर तापमानाचा पारा होता. 29 एप्रिल 2019 मध्ये अकोल्यात तापमान 47.2 अंशांवर गेलं होतं. तो विक्रम अजूनही कायम आहे. मात्र पुढच्या 2 दिवसात हा रेकॉर्ड मोडला जाण्याची शक्यताही व्यक्त होते. अकोला हे गेल्या काही दिवसांमध्ये जगातील सर्वाधिक तापमान आणि उष्ण असलेल्या शहरांपैकी एक शहर झालंय. या वाढलेल्या तापमानाचा परिणाम अकोल्यातील जनजीवनावर झालाय. दुपारी अकोल्यातील रस्ते उन्हामुळे निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळत आहे. अकोल्यातील तापमानाच्या या बनव्याची कारणं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात अकोल्याला. आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांच्याकडे. तर आपले प्रतिनिधी उमेश अलोणे सध्या आपल्या सोबत आहेत. उमेश, इतका सगळा तापमानाचा पारा वाढलेला आहे. जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये अकोल्याची गिनती होतीये. नेमकं कारण काय यामागचं समजू शकलंय का? निश्चितच हा प्रश्न सर्वांनाच पडलाय आणि अकोल्याचं तापमान एवढं वाढतंय का हा प्रश्न जसा सतावणाराच आहे तो चिंताही वाढवणारा आहे. कारण अकोल्याच्या तापमानाचे आकडे फक्त आकडेच नाही तर भविष्यात आपल्या पुढे काय लिहून ठेवलं आहे याची चिंता वाढवणारे हे आकडे आहेत. आपण गेल्या काही वर्षांचा जर विचार केला तर गेल्या जवळपास 5 ते 6 वर्षामध्ये अकोल्याचं तापमान जे आहे ते फक्त महाराष्ट्र किंवा देशात नव्हे तर जगातल्या सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक आहे. याची कारणं जशी नैसर्गिक आहेत, वैज्ञानिक आहेत, तशी ती मानव निर्मितही आहेत. ज्या पद्धतीनं शहरीकरण झालेलं आहे, विकास कामात चालू आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडाची जी आहे ती कत्तल करण्यात आलेली आहे आणि अर्बन हिट आइसलँड नावाचा जो इफेक्ट जो आहे, कारण शहरीकरण करताना रस्ते जे आहेत ते सिमेंटचे बांधण्यात आलेले आहेत, मोठ्या प्रमाणात विकास कामं झाल्यामुळे झाडांची कटाई झालेली आहे आणि यामुळे तापमान जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे. याचा विचार जो आहे तो शासकीय पातळीवर आणि लोकांच्या पातळीवर होणं गरजेचं आहे आणि याची उपाययोजना ज्या आहेत त्या करणं गरजेचं आहे. आपण तापमानाचा जर विचार केला तर याआधी विदर्भातील तापमानाचा विचार केला तर नागपूर, चंद्रपूर आणि ब्रह्मपूर हा कोल बेल्ट जो आहे येथील तापमान जे आहे ते सर्वाधिक असायचं. मात्र गेल्या 5 ते 7 वर्षात हा हिट इफेक्ट जो आहे तो हळूहळू पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भाच्या दिशेने सरकताना दिसतो आणि कालच्या 5 जिल्ह्यांपैकी विदर्भातले जे टॉप ज्यांचं तापमान होतं त्यापैकी 3 जिल्हे जे आहेत ते पश्चिम विदर्भातले आहे. काल अकोल्याचं तापमान 46.9 होतं, अमरावतीचं 46.8 होतं आणि थंड हवेचा जिल्हा अशी ओळख असणारा बुलढाण्याचं तापमान काल 43.5 अंशांवर होत आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत हे सर्व आकडे आहेत, ही चिंता वाढवणारे आहेत आणि पुढच्या काळात सरकारी पातळीवर जर अनेक उपाययोजना केल्या गेल्या तर यातून काहीचा मार्ग निघू शकतो. मात्र अकोल्यातील तापमानाचा वाढता जो आकडा आहे, वाढते जे नवनवे विक्रम होत आहेत ते निश्चितच भविष्यातील आपल्या पुढे कोणती संकट आहेत याची चिंता वाढवणार आहे आणि याचा विचार जो आहे तो अकोलेकरांनी आणि सरकारने करणं गरजेचं आहे. मात्र 46.9चा आकडा जो आहे पुढच्या काही दिवसात, आज जी ऊन आपल्याला सकाळपासूनच दिसते 47 अंशांच्या वर तापमानात जाण्याची शक्यता आहे आणि निश्चितच पुढच्या काळात हा आकडा कमी करण्यासाठी अकोलेकर आणि प्रशासन निश्चितच काहीतरी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आता सर्व लोक व्यक्त करतायत.
नक्कीच हे खूप चिंता वाढवणारं आहे आणि या दृष्टीनं प्रशासन काही उपाययोजना करतं का आणि इतर शहरं या यादीमध्ये येऊ नयेत यासाठी काही ठोस उपाययोजना केल्या जात आहेत का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. उमेश, तुमच्याकडून या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर अकोला एवढं का तापलंय आपण याची कारणं जाणून घेऊयात. तर भौगोलिक स्थान हे महत्त्वाचं आहे. अंतर्गत भागात असल्यानं समुद्राचा थंडावा नाहीये. तर हवामान बदल हे एक मुख्य कारण आहे. जागतिक तापमान वाढीचा परिणाम स्थानिक पातळीवरही पाहायला मिळतोय. तिसरं कारण उन्हाळा अधिक लांब, कोरडा आणि उष्ण होत चाललाय. चौथं कारण झाडांची घटलेली संख्या, शहरीकरण आणि रस्ते रुंदीकरण. पाचवं कारण सिमेंटचे रस्ते, टीन शेड घरं, डांबरी रस्ते हे उष्णता साठवतात आणि त्याचाही परिणाम अकोल्यामध्ये पाहायला मिळतोय. सहावं कारण पावसाचं अनियमित प्रमाण. पाऊस कमी झाल्यास जमिनीतला ओलावाही कमी होतोय. सातवं कारण वाहनांची वाढती संख्या आणि प्रदूषण. आठवं कारण शेती पद्धतीतले बदल आणि त्यामुळे हिरवळीत होणारी घट. यानंतर घेऊयात उर्वरित महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल असताना आता खरीप हंगामाच्या तोंडावर महाराष्ट्रातील कृषी, खते, बियाणे, कीटकनाशके विक्रेत्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या बेमुदत संपामुळे बळीराजासमोर नवं संकट उभं राहिलंय. महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स आणि सीड्स डीलर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आज बंद पाळला जातोय. राज्यातील 85,000हून अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद राहण्याची शक्यता आहे. राज्यातील कृषी विक्रेत्यांवर दरवर्षी लादल्या जाणाऱ्या नवनवीन अटी, नियम आणि डिजिटल नियंत्रण प्रणालीच्या जाचक अटींचा निषेध करण्यासाठी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान वाशिम कृषी केंद्रातून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी. राज्यभरातील कृषी केंद्र आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत, म्हणजेच बंद पुकारणार आहेत. त्याचं प्रमुख कारण म्हणजे की कंपन्याकडून केल्या जाणारी सक्तीची लिंकिंग, जे खतं किंवा कृषी निविष्ठा असतील याच्यावर केली जाणारी लिंकिंग असेल किंवा कृषी विभागाकडून या लिंकिंगच्या विरोधात होणारी वेळोवेळी कारवाई, त्याचं खापर नेहमी कृषी केंद्रावर फोडलं जाते. मात्र कुठल्याच प्रकारे जे खते निर्मिती केंद्र असतील, खतं निर्मिती कंपन्या असतील त्यांच्यावर केल्या जात नाहीत. याही पलीकडे जाऊन गुणवत्तेचा प्रश्न असला तरी कृषी केंद्रावर कारवाई केली जाते. अनेक जे काही प्रलंबित मागण्या होत्या या विरोधात हे बंद पुकारण्यात आलेलं आहे. राज्यातील जवळपास 83,000च्या जवळपास कृषी केंद्र आहेत, त्यांनी आपला बंद पुकारलेला आहे. वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास 1345 कृषी केंद्र हे बंदमध्ये सहभागी होणार आहेत. म्हणजे आता नेमकी खरीपाची तयारी सुरू आहे शेतकऱ्याची. अशा तोंडावरच जर कृषी केंद्र बंद राहिली आणि हा संप आता किती दिवस लांबते आणि शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या अडचणीचा सामना करावा लागते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र जास्त संप असू नये अशी आता अपेक्षा शेतकऱ्यांना लागणार आहे. मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम. मुंबईतील ऐतिहासिक KEM रुग्णालयाचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला KEM मार्ट संघटनेनं कडाडून विरोध दर्शवलाय. KEM रुग्णालय हे केवळ नाव नसून सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवेचं प्रतीक असल्याचं मार्टने स्पष्ट केलंय. रुग्णालयाचं नाव बदलण्यासारखा महत्त्वाचा निर्णय घेताना येथे सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांचा सल्ला न घेणं हे निराशाजनक आणि अयोग्य असल्याचं संघटनेनं म्हटलंय. दरम्यान रुग्णालयातील मूलभूत सुविधांकडे, समस्यांकडे प्रशासनानं लक्ष देण्याची गरज असल्याचंही मार्टनं नमूद केलंय. तसंच KEM रुग्णालयाचं नाव बदलण्याचा प्रस्ताव तत्काळ फेटाळून रुग्णसेवा आणि डॉक्टरांच्या कल्याणासाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी KEM मार्टनं प्रशासनाकडे केली आहे. KEM किंग एडवर्ड मेमोरियल या इन्स्टिट्यूटला 100 वर्ष नुकतेच पूर्ण झालेले आहे. तर या इन्स्टिट्यूटची खूप मोठी हिस्ट्री आहे. या इन्स्टिट्यूटची लिगसी आहे. इन्स्टिट्यूट नंबर 1 डॉक्टर्स घडवलेले आहे आणि सगळ्यांना KEM हे नाव म्हणजे खूप जिव्हाळ्याचं आहे. त्यांची एक नाळ जोडलेली आहे. तर हे नाव जे तुम्ही बदलताय
तो एक त्या गोष्टीला मार्ड महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर KEM मार्डचा विरोध आहे. तर सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावं बदलणार का असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केलाय. KEMचं नाव बदलण्याच्या वादात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. KEM रुग्णालयाचं नाव बदलून कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करण्यास मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली आहे. मात्र मार्डनं या नामांतराला जोरदार विरोध केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही याला विरोध होताना दिसतोय. आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून या विरोधात आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे. 3 वर्षांपूर्वी एक 95 वर्षीय माजी परिचारिका JJ रुग्णालयात उपचारासाठी आल्या होत्या. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितलं, आम्ही पिकनिकसाठी मड आयलंड येथे जायचो. ती जागाही आपली JJचीच आहे. मग काय अधिकाऱ्यांचं कुतूहल जागं झालं. या संवादाचा संदर्भ घेऊन त्यांनी संबंधित जागेची माहिती घेणं सुरू केलं. तेव्हा 10 एकर जमीन JJ हॉस्पिटल नर्सिंग असोसिएशनच्या नावानं समुद्रकिनारी असलेल्या मड आयलंड येथे 108 वर्षांपासून असल्याचं समजलं. आता या जागेचा विषय थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुनावणीसाठी पोहोचलाय. ऑगस्ट 1917 रोजी JJ रुग्णालयाला कॉन्व्हल्संट होम किंवा चिल्ड्रन्स होम अँड आउट हाऊसेस या नावानं लहान मुलांच्या TB उपचाराकरता 10 एकर जागा भाडेपट्ट्यानं देण्यात आली होती. त्या काळी TBवर प्रगत उपचार नव्हते. अशावेळी बालकांना ताजी हवा, चांगलं वातावरण मिळावं, उपचारात मदत व्हावी यासाठी ही जागा देण्यात आली होती. त्यानंतर काही दानशूर व्यक्तीही मदतीसाठी पुढे आले होते. मात्र JJला जेव्हा थेट आर्थिक मदत स्वीकारता येत नव्हती आणि त्यामुळे निधी मिळावा याकरता जागेचं नाव JJ हॉस्पिटल नर्सिंग असोसिएशन करण्यात आलं होतं. त्यानंतर एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं काही हजार रुपयांची देणगी देण्याची इच्छा दर्शवत तळमजल्यातील बॅरेकला लेडी क्लार्क असं नाव देण्याची विनंती केली. त्यानुसार ते नावही देण्यात आलं. वांद्रे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आजही तशी नोंद आहे. पुढे 1917 साली नाममात्र शुल्क आकारून ही जागा JJ रुग्णालयाला 50 वर्षांसाठी देण्यात आली. त्यानंतर 1967-68 साली 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या जागेच्या भाडेपट्ट्याचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. सुसाट, वेळ वाचवणारा आणि अतिशय सोयीस्कर अशा मुंबई पुणे मिसिंग लिंकची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल पाहणी केलेली आहे. मिसिंग लिंकमुळे टोलमध्ये अजिबात वाढ होणार नाही अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला. शिवाय बोगद्यामुळे अपघात होणार नाहीत असा दावाही शिंदेंनी केलेला आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. मुंबई पुणे प्रवास करताना खोपोली ते खंडाळ्यापर्यंतचा रस्ता धोकादायक वळणाचा आहे. अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे अनेकदा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. यावर पर्याय म्हणून मिसिंग लिंक प्रकल्पाद्वारे लोणावळा आणि खंडाळा घाट वगळून थेट बोगदा तयार करण्यात आला आणि यामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होईल. दरम्यान मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे. मिसिंग लिंकमुळे टोल वाढणार नसल्याचं उपमुख्यमंत्री म्हणाले. शिवाय या बोगद्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होईल असा दावाही त्यांनी केला आहे. मुंबईला देखील रोज लोक ये जा करू लागलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये आत्ता जो घाट आहे या घाटामध्ये 10 लेनचं आपण 3 लेनमध्ये जातो नाही का. 10 लेन आहेत त्याच्या 3 लेनमध्ये जातो. घाटामध्ये अडचण होते, तिथे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात. या मिसिंग लिंकमुळे हे सगळे अपघात बिलकुल शून्यावर येतील. मी पुन्हा एकदा सांगतो, या मिसिंग लिंकमुळे अपघात बिलकुल होणार नाहीत. नाही आता टोल तर आपण तिथे टोल नाका आहे तिथे काही आणि ह्याच्यामध्ये टोल या टनेलचा टोल वगैरे घेणार नाही आणि टोलच्या रकमेमध्येही वाढ होणार नाही. एक महत्त्वाची बातमी आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अजूनही धमक्यांचे फोन सुरूच आहेत. रात्री अपरात्री अनोळखी व्यक्तींकडून फोन करून आंबी यांना अश्लील शिवीगाळ केली जाते. फोन करणाऱ्या नंबरची यादी राजारामपुरी पोलीस ठाण्याकडे दिली जाणार असल्याची माहिती समजते. आज कोल्हापूरच्या बिंदू चौकात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं जाणार आहे. आंदोलनात पुतळा दहन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा पोलिसांनी इशारा दिलाय. आणखी एक महत्त्वाची अपडेट.
सध्याच्या स्थितीत भूमिगत होऊन संघर्ष सुरूच ठेवणार असं नक्षलवाद्यांनी म्हटलंय. नक्षलवाद्यांच्या नव्या पत्रातून भूमिगत संघर्षाचं आव्हान देण्यात आलंय. सध्याच्या स्थितीची तुलना 1970च्या परिस्थितीशी करण्याचा प्रयत्न होत आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या देवजी भूपतीचा पत्रात गद्दार असा उल्लेख करण्यात आलाय. संधी साधू फुटीरतावादी घटकांना मातीत गाडून टाका असंही नक्षलींनी पत्राद्वारे म्हटलंय. नक्षलवाद्यांच्या या नव्या पत्रातून भूमिगत संघर्षाचं आवाहन करण्यात आलेलं आहे. सध्याच्या या स्थितीची तुलना 1970च्या परिस्थितीशी करण्याचा प्रयत्नही करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचं नक्षलींनी म्हटलंय. तर आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत. रजत, एका बाजूला आपण बघतोय मोठ्या प्रमाणावर नक्षली आत्मसमर्पण करतात आणि अशातच हे नवं पत्र समोर आलंय. निश्चितच माधवी, हा पत्र समोर आल्यानंतर काहींना अजूनही माओवाद संपुष्टात येऊ द्यायचा नाही आहे का असं सूर त्या पत्रातून दिसून येत आहे. आणि या पत्रातून नेहमीच माओवादी जे मोठे नेते आत्मसमर्पण करतात किंवा चळवळ सोडून जातात त्यांना गद्दार संबोधलं जातं. त्याच अनुषंगाने यंदा देवजी वर आगपाखड करण्यात आलेली आहे. देवजी माओवाद्यांचा गेल्या काही महिन्यातला सर्वोच्च नेता होता आणि त्याने काही दिवसांपूर्वी तेलंगणामध्ये आत्मसमर्पण केलेले होते. तर देवजीला गद्दार तर संबोधण्यात आलेलाच आहे, मात्र भूपती आणि देवजी सारख्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मसमर्पण करताना जी भावना व्यक्त केली होती, समाजाच्या मुख्य प्रवाहात आपण गेलं पाहिजे असं म्हटलं होतं आणि देवजींनी तर त्याच्या पुढे जाऊन राजकीय पक्षाच्या स्वरूपामध्ये आपण काम केलं पाहिजे असं सुचवलं होतं. मात्र या सर्व सूचनांना फेटाळून लावण्यात आलेला आहे आणि सशस्त्र संघर्ष जो आहे, भूमिगत संघर्ष आहे, तो सुरू राहायला पाहिजे असा सूर या पत्रातून दिसून येत आहे. आणि सर्वात महत्वाची बाब की अशी संकट यापूर्वीही आलेली आहे असा उदाहरण देत 1970चं उदाहरण देण्यात आलेलं आहे की तेव्हा चळवळ कमकुवत झाली होती, मात्र त्याच्यानंतर पुन्हा उभारी घेतली होती. त्यामुळे जे कोणी चळवळीमध्ये सहभागी आहेत त्यांनी चळवळ सुरू ठेवावी असे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे. रचित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आता बातमी आहे उत्तर प्रदेशातून. उत्तर प्रदेशातल्या बुलंद शहरात वाढदिवसाच्या पार्टीत हत्याकांड झालंय. केक तोंडाला का लावला म्हणत गोळीबार झालाय आणि त्यामध्ये 3 मित्र ठार झालेत. जितेंद्र कुमार असं वाढदिवस असलेल्या मारेकऱ्याचं नाव आहे. गोळीबारानंतर जितेंद्र कुमार फरार झालाय. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. जिममध्ये हा वाढदिवस साजरा केला जात होता. अमरदीप सैनी, मनीष सैनी आणि आकाश सैनी या तिघांची हत्या झाली आहे. तर अगदी क्षुल्लक कारणावरून ही हत्या करण्यात आली आहे. बुलंदशहर के खुर्जा कोतवाली नगर क्षेत्र में उस वक्त सनसनी फैल गई जब एक जिम के अंदर चल रही बर्थडे पार्टी के दौरान हुए मामूली विवाद में एक दोस्त ने अपने 3 दोस्तों के सर में एक के बाद एक गोली मार दी. आपको बता दें कि मामला खुर्जा कोतवाली नगर क्षेत्र के सुभाष रोड स्थित एक जिम का है, जहां पर बर्थडे पार्टी चल रही थी. इसी दौरान दोस्तों ने जब एक दूसरे के चेहरे पर केक लगाने की कोशिश की, इसी बात को लेकर आपस में विवाद हो गया, जिसके बाद जीतू नाम के शख्स ने एक के बाद एक अपने 3 दोस्तों के सर में गोली मार दी. गोली लगने से तीनों युवकों की मौके पर ही दर्दनाक मौत हो गई. वहीं घटना की सूचना पर मौके पर पहुंची पुलिस ने तीनों शवों को पंचायतनामा भर पोस्टमार्टम के लिए भेज दिया है. तो वहीं पीड़ित परिवार की तहरीर के आधार पर आरोपी जीतू के खिलाफ मुकदमा दर्ज कर जीतू की गिरफ्तारी के लिए तलाश शुरू कर दी है. आपको बता दें कि घटना के बाद से ही जीतू आला कत्ल के साथ फरार है, जिसको पुलिस अब जल्द गिरफ्तार करने का दावा कर रही है. अब ऐसे में देखने वाली बात यह होगी कि खुर्जा कोतवाली नगर पुलिस कब तक जीतू को सलाखों के पीछे भेज पाती है. अनुभव शर्मा, एबीपी न्यूज, बुलंदशहर. फिर मुझे पता लगता है रुपेश, मैंने जो फोन करा छोटे भाई को, तो रुपेश ने फोन उठाया. रुपेश जो मौके पर था, तो ये बोला तुम्हारे भाई के और अमरदीप के और आकाश का गोली मार दी है. मैं किसने मार दी? बोले जीतू ने. मैं मौके पर जो आता हूँ तो मैं ऑन द स्पॉट तीनों खत्म हो गए. तीनों के 2-2, 3-3 गोली सिर में लगी हुई है. इसमें परिजनों द्वारा कुछ नामों को बताया गया है जिनके द्वारा इस घटना को कारित किया गया, जिनकी गिरफ्तारी हेतु 3 टीमों का गठन कर दिया गया है. शवों को पंचायतनामा करवाकर पोस्टमार्टम के लिए भिजवा दिया गया है. इसमें इनका एक बर्थडे पार्टी के दौरान कहासुनी को लेकर विवाद हुआ है, जो अभी तक प्रथम दृष्टया सामने आया है. इसमें शीघ्र ही गिरफ्तारी कर अग्रिम विधानिक कार्रवाई की जाएगी.
वळूयात पुढच्या बातमीकडे. तुळजापुरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे. 1500हून अधिक अतिक्रमणांवर पालिकेचा जेसीबी फिरवण्यात आलाय. भवानी रोड, महाद्वार परिसर, खडकाळ गल्लीमध्ये ही कारवाई सुरू आहे. 3 दिवस ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे. अतिक्रमण हटवल्यानं स्थानिक आणि भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे. अतिक्रमण हटवताना काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 10 वर्षात प्रथमच एवढी मोठी अतिक्रमण हटाव कारवाई सुरू झाली आहे. राज्यात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे 19 जणांचा मृत्यू झालाय. जानेवारी ते मार्च या 3 महिन्यातच 19 जणांचा रेबीजमुळे मृत्यू झालेला आहे. 3 महिन्यात 5 लाख जणांना कुत्रे चावल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होतीये. जखमींची संख्या वाढलेली आहे. गेल्या वर्षभरात 15,19,000 जणांना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे. खुल्यावर टाकल्या जाणाऱ्या अन्न आणि कचऱ्यामुळे भटकी कुत्री वाढली आहेत का असा सवाल उपस्थित होतोय. पुण्यात यापैकी 9 जणांचा मृत्यू झालाय. ठाण्यात 2 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर मुंबई, सांगली, सातारा, रायगड, चंद्रपूर, नागपूर, वर्ध्यात एकेका मृत्यूची नोंद झाली आहे.